नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चालली बघा आपण बैलगाड्यांच्या शर्यती बघायला बागेवाडीला शर्यती बघायला चाललोय. मी आणि आपला जिवलग मित्र आहे बघा सोबत अनिल. बऱ्याच दिवसांनी गडी भेटलाय. अगोदर आम्ही एकत्रच काम करत होतो, आता ते दुसरीकडे आहे. चाललोय आज शर्यती बघायला. पाऊस यायला लागलाय, बागेवाडीला चाललोय. तुम्हाला दाखवतो शर्यती बैलगाड्यांच्या. पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. चला तर आणि चाललोय बघा शर्यती बघायला. पण वातावरण पण जोरात झालंय, पाऊस येण्याचं शक्यता आहे. बघूया, जायचं. सुट्टी तर द्यायची नाही, भिजलं तर भिजलं, पण शर्यत बघायला जायचंच. आणि बघू शकता वातावरण एकदम जोरात झालंय, छान असं झालंय वातावरण. टोयलरवर असल्यामुळं जरा वारं भरपूर लागायला लागले आणि आवाजाला पण थोडासा तुम्हाला आवाज व्यवस्थित येणार नाही, थोडं समजून घ्या मित्रांनो. आणि शर्यती प्रेमी बघा कशी रांग लागल्या पुढं गाड्यांची, बघू शकताय तुम्ही. सगळी शर्यती प्रेमी चालली ती शर्यत बघायला. आपण पण चाललोय. अजून कुठं आहे अंतर काय माहित नाही, पण नक्की ह्याच रोडला आहे, कारण एवढे सगळे लोक चाललेत म्हटल्यावर इकडेच असणार आहे. चला दाखवतो तुम्हाला शर्यती. आणि मित्रांनो, आता आपण जवळपास मैदानाच्या जवळ आलोय बघा. पाहू शकताय मैदान. अजून काय बहुतेक सुरू झालेलं नाहीत शर्यती. बागेवाडी केसरी पाहू शकताय. पाहू शकताय तुम्ही शर्यतीचं मैदान या ठिकाणी आहे. आपण चाललेलो हेच असणार आहे पट्टा. तर आलो आहे आम्ही आता मैदानावर. तर बघूया जरा पहिलं कुठले कुठले आहेत, कोणकोणते. बघू शकता इकडं बैलगाड्या आलेल्या आहेत सगळ्या. पाहू शकताय मित्रांनो मैदान. अजून मैदानाला बहुतेक वेळ लागणार आहे. आता वाजलेत बघा 3-4 वाजतेत का काय असं वाटायला लागले. आता वेळ लागेलच भरपूर, कारण अजून म्हणावाशा एवढ्या बैलगाड्या नाही त्याला, त्यामुळे थोडासा वेळ लागेल. पाहू शकता तुम्ही मैदान. ब्रेक फेल बैजा. आणि मित्रांनो, मला काही एवढं बैलांची नावं माहीत नाहीत, तर थोडंसं समजून घ्या. एवढं काय मला बैलांचे वगैरे नाव माहीत नाहीत. तर इथे आहे ब्रेक फेल बैजा, पाहू शकताय तुम्ही. अजून कोणकोणती बैल आलेत बघूया पुढं. आणि इकडं मित्रांनो पाहू शकता चिमण्या बैल आलेला आहे. दाखवतो थांबा तुम्हाला. चिमण्या आलाय, चिमण्या.
तर मित्रांनो आता आदतच्या गाड्या सुटणार आहे. चला दाखवतो तुम्हाला शर्यत. बघू शकताय बैल. कुठला? हा सांगोल राजात बघा इथं पाहू शकता एंट्री झाली आत्ताच. आदतची गाडी सुटलेली आहे. तरी तर आदतच्या गाड्या इथं लागत आहेत बघा. आता थोड्याच वेळात चालू होईल मैदान. आणि गाडी आलेल्या महागटने एखादी शिरतेली आमच्या बोखंड्यावर. जरा जपूनच राहायला लागते इकडं. गरमागरम वडापाव, कांदा भजी, गरमागरम वडापाव, कांदा भजी, पॅटीस, गार पाण्याची बॉटल मिळेल. आणि इथं मैदानावर बैल आली ते बघा. आणि पहिला गट बघा न सांगता सुटला, त्यामुळं गट कॅन्सल झालाय. पहिला गट कॅन्सल नाही, शर्यत कॅन्सल झाले. परत लावणार आहेत. सुटलेले आहेत शर्यती. आणि मित्रांनो या ठिकाणी सुद्धा बॅकग्राऊंड म्युझिक होतं म्हणून आवाज म्यूट केलाय. आणि शर्यती सुटले ते बघा. या ठिकाणी सॉन्ग असल्यामुळे आवाज म्यूट करावा लागतोय. सॉन्ग चालत नाही, नाहीतर कॉपीराईट येते व्हिडिओवरती. त्यामुळे आवाज म्यूट करावा लागतोय बघा. मागं DJ वरती गाणी लावली होती. ओव्हरटेकचं हे चालू आहे बघ. बसलेले सर्वांनी खाली उतरायचं बरं का. उतरा सगळे. आणि मित्रांनो या ठिकाणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचं आगमन झालं होतं. आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे बघा. JCB वरून फुलं वगैरे उधळून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं. पाहू शकता या ठिकाणी फुलं टाकून आमदार साहेबांचं स्वागत करत आहेत. आणि तर बॅकग्राऊंडला म्युझिक असल्यामुळे मी आवाज म्यूट केला आहे. कारण ते जर सॉन्ग व्हिडिओमध्ये आलं तर कॉपीराईट येऊ शकते, म्हणून या ठिकाणी आवाज थोडासा म्यूट केला आहे मी. मागे बसलेला विनंती आहे. सुंदर अशी 2 गाड्यामध्ये लढत चालू आहे. बघूया सुंदर अशी लढत.
शेताला काही इजा केली नसेल तर नंबर नक्कीच तुमचा आहे. फ्रेंड वेलकम माय ब्लॉग. गाडी झाली बघा आणि इकडे बघा माझा जुना मित्र सागर सुद्धा गाठ पडलाय अंकल्याचा. सागर खूप दिवसांनी माझी त्याची सुद्धा गाठ पडली आणि सागर सोबत हारण्याला हिंद केसरी हारण्याला सांभाळणारे बघा हे संदीप दादा सुद्धा होते. आणि या गटामध्ये थोडासा घोटाळा झाला बघा. गाड्या न सांगता सुटल्या होत्या गाड्या, त्यामुळे गाड्या परत माघारी बोलवून घेतल्या होत्या बघा गाड्या आणि परत पुन्हा गाड्या सोडल्या. आणि इथं बघा ब गट सुटला. ब गटात पण 2 गट होते, त्यातलाही पहिला गट सुटलाय बघा. अंधाराची गाडी पळत आहे, अंधाराची गाडी आणि हार्दिक अभिनंदन. शेपटाला इजा केली नसेल. आणि इथं बघा ब गटातल्या पहिल्या राऊंड मधील बघा विजेता आहेत बैल जोडी म्हणजे शूटर बैजे आणि किंग हरण्या हे विजेते झाले बघा. पहिला नंबर काढला या 2 बैलांनी. सुटल्या बघ आता येतो नाही जनरल. आणि मित्रांनो पाहू शकता फायनली जनरल गटातल्या बैलगाडी या ठिकाणी सुटलेले ते पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे जल्लोष आहेत. आणि मित्रांनो या शर्यतीतले जनरल गटातील मार्करी आहे बघा बुजऱ्या नाग्या आणि आहे फायटर सोनिया. हे 2 बैल विजेते झालेले आहेत बघा जनरल गटामध्ये. अशा प्रकारे मैदान झालेलं आहे. आणि पहिला नंबर मारलेला बैल आहे तुम्हाला दाखवतो थांबा.
आणि हा आहे बघा सांगोला राजा आणि गजा, दुसरा नंबर काढलेला आहे यांनी जनरल गटात. आणि फायनली मित्रांनो शर्यती संपल्या त्या आणि आम्ही चाललो आहे घरी. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.